अंधाराची होती तू दिलाच प्रकाश, नांगीत गाताना तुटला अन्यायाचा श्वास. हातात पुस्तके मनात क्रांतीचा ओंकार, हातात पुस्तके मनात क्रांतीचा ओंकार. सावित्रीबाई तूच आमचा खरा आधार. नमस्कार मित्रांनो, माझे नाव दक्षता अर्चना अनिल राऊत, इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. आज विषय मांडत आहे संघर्षातून घडलेला सावित्रीबाई, संघर्षातून घडलेला व्यक्तित्व. मित्रांनो, असं म्हणतात ना की जर सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? खरंच मित्रांनो, ज्या काळात मुलगी जन्माला येईल हे देखील पाप मानलं जायचं. ज्या काळात मुलगी 9-10 वर्षाची झाली की तिचं लग्न लावून दिलं जायचं. अशा भयंकर काळात, ज्या काळात स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नव्हता, कारण तिथे तेथील कर्मठ लोकांना माहित होतं की ही नारी जर अवला झाली तर लोकांचा तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा भयंकर काळात एका वाघिणीचा जन्म झाला आणि त्या वाघिणीचे नाव म्हणजे सावित्रीबाई फुले. मित्रांनो, सावित्रीबाईंचं नाव जरी ऐकलं तरी आपल्या समोर उभं राहतं हे त्यांचं प्रतिबिंब. मित्रांनो, सावित्रीबाईंच्या विचारांचं तर आपल्याला माहितीच आहे. त्यांनी आपलं अख्खं आयुष्य स्त्री शिक्षणासाठी घेतलं. मित्रांनो, एकदा एका ख्रिश्चन गृहाने सावित्रीबाईंना एक पुस्तक दिलं. तेव्हा त्यांनी ते पुस्तक घेतलं. तेव्हा त्यांच्या मनात एक प्रश्न, एक विचार आला की या पुस्तकातलं तर मला काहीच येत नाही, पण या पुस्तकातलं मला यायला हवं. आणि तेव्हा त्यांच्या मनात निर्माण झालेली जिज्ञासा म्हणजे सावित्री होय, असं मला वाटतं. मित्रांनो, सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले हे तेथील कर्मठ लोकांना जुमानले नव्हते, म्हणून सावित्रीबाईंना ज्योतिबाचा खंबीर साथ होता. ज्योतिबांनी सावित्रीबाईंना लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं, त्यांना शिक्षित केलं. आणि म्हणूनच तर पहिली स्त्री शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंचं नाव आपल्या समोर उभं राहतं. त्याचं नाव आपल्या समोर उभं राहतं. पण एवढं सगळं बोलत असताना माझ्या मनात एक विचार निर्माण येतो की सावित्रीबाईंची अशी व्याख्या होती की सावित्रीबाई अशा म्हणत होत्या की एक म्हणजे आपल्या सर्वांगीण विकासासाठी जर आपल्याला कोणता धर्म स्वीकारायचा असेल तर तो धर्म म्हणजे विद्या धर्म. आणि म्हणूनच तर आज कित्येक तरी स्त्रिया आणि कित्येक तरी व्यक्ती हा मोठ्या पदावर आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहे. कलेक्टर म्हणा, IPS म्हणा, IAS म्हणा, आज मोठ्या पदावर स्त्री चालत आहे. आणि एवढं सगळं बोलताना माझ्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की सावित्रीबाई म्हणतात की एक मुलगी शिकली तर शिकतील हजारो पिढ्या. आज स्त्रिया इतक्या शिकल्या की त्यांनी त्यांच्या लेखी गर्भातच मारल्या. आज त्यांनी त्यांच्या सावित्री गर्भातच मारल्या. आणि आज त्यांची विद्याता आम्हाला ऐकू येते. हे कुठेतरी थांबणे गरजेचे आहे. मित्रांनो, सावित्रीबाईंनी त्यांच्या संघर्षामुळे स्त्रिया कित्येक तरी